लासलगाव बाजार समितीत गेल्या 10 दिवसात कांद्याच्या बाजारभावात 2500 रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे लिलाव बंद पडून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला। कांद्याचे सरासरी बाजारभाव 1600 ते 1700 रुपयांपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक संतप्त झाले। कांदा निर्यातीवर असलेले 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला 1000 ते 2000 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनाने जो काही 10 दिवसांमध्ये कांदा विकला त्या कांद्याला 5000 रुपयाच्या पेक्षा कमी असलेल्या भावामध्ये 2000 रुपये अनुदान सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि NCCPF या कंपन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत जी खरेदी सुरू करत आहे। फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे। त्यांना या बाजार समितीमध्ये लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या 2-3 दिवसामध्ये 1500 2000 वर तर कांदा गेलाच नाही। 1500 रुपये 1600 रुपये कांदा विकतोय तर शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही। शेतकऱ्याला 3 ते 4000 रुपये एवढा भाव पाहिजे, याच्यापेक्षा कमी करू नका आणि 2000च्या आतमध्ये कांदा नाही आला पाहिजे एवढी एक आमची अपेक्षा आहे।